सोसायटी चांगली आहे, त्यांना पर्यायी रस्ता असताना देखील ह्या आमची संरक्षण भिंत पाडून त्यांनी हे केलेलं आहे. त्यासाठी आपण तेवढी आमच्यासाठी हे करावे. तुम्हीच आमचे मायबाप आहेत. तुम्ही आले, काल ते आले होते, तर तुम्हाला सांगितलं असेल म्हणून तुम्ही आले, दोघांचं तुमचं चालू वाटलं. मी त्याच्यामध्ये पर्याय काढण्यासाठी सोमवार म्हणजे उद्या कमिशनरला टाउन प्लॅनरला जो काही सोक्षमोक्ष लावायचा तो एकदाच लावा. बरोबर. तुम्ही येतात, तुमचा राग माझ्यावर, ते येतात काय ते येतात त्यांचा राग माझ्यावर. आणि ह्या रागारागामध्ये मी त्यांना कालही सांगितलं, तो वावळे म्हणून तिथं कॉर्पोरेशनचा अधिकारी आहे, त्याला मी पहिले सांगितलं, मी म्हणलं तू ड्रेनेज लाईन टाकताना तू असं एका साईडने चालू केलं तर ते कालस्किवाल मार्बलच्या लोकांना असं वाटेल की हे यांचं ड्रेनेज लाईन टाकून घेतील आणि आपलं काही होणार नाही. मी म्हणलं तू दोन्ही साईडने पॅरलल चालू केलं तर तुला काम करू देतो ना, तर ते काम बंद कर. तर त्यांनी मला सांगितलं की मी दोन्ही साईडने चालू केलेलं इकडनं पण, आणि ते जे आपली जी लाईन आहे ते त्या लाईनला जोडायची असं मी त्याला सांगितलेलं. ड्रेनेज लाईनचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रॉब्लेम आहे तो भिंतीचा आहे. आणि उद्या 11:30 वाजता कमिशनर तिथं टाउन प्लॅनर नंदू घोडेले कारण कोणी आणखी एक दोन जण ते तिथं त्या स्पॉटवर बसून त्याच्यामध्ये जे काय झालेलं त्याच्यामध्ये एक चूक जी केलेली आहे त्या तापणे आणि कास्तीवार त्यांनी ती एक चूक केलेली. त्यांनी त्याच्यामध्ये लेखी त्यांना परमिशन देताना मागची परमिशन देताना त्यांची परमिशन सेल्फ डेव्हलपमेंटची होती. मागची परमिशन द्यायच्या टायमाला त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. म्हणून आपल्याला उद्या बसून त्यांना पर्याय रस्ता ठीक आहे निधी द्यायचा आहे, मी देऊन टाकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. फक्त आता तुम्ही जे 4-5 लोक जास्त लोकांना गर्दी करून काय होणार नाही. आयुक्त, तुम्ही, टाउन प्लॅनर आणि नगरसेवक ते तिथं बसून उद्या त्याचा सोक्षमोक्ष लावा. 11:30 मी त्यांना सांगितलं की तिथं जा आणि त्या लोकांशी बोला. तुम्ही मला सांगितलं कोणतरी म्हणलं का आम्ही 4 वेळेला आलो. अरे 4 वेळेला आलो परंतु मी कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही ना. मी साईड सांभाळून आपलं काम झालं पाहिजे की नाही. त्या पद्धतीने मी त्यांना सांगितलेलं की उद्या तुम्ही काय तुम्हाला कॉर्पोरेशनचे आयुक्त आहेत ना, तुम्हाला कळतं तिकडचं तर तुम्ही तिथं ठरवा ना. जर कास्तीवालच्या बरोबर आहे बिलकुल बंद, त्याचं ऐकून तुम्ही बंद करायला पाहिजे. ज्यांनी तर त्यांना हेही सांगितलं की ते कास्तीवाल नगरपालिकेचे आयुक्त, कर्मचारी आणि आपले 3 नगरसेवक उद्या आपल्या सोसायटीमध्ये येणार आहेत. जे आपल्या सोसायटीचे जे प्रश्न आहेत, त्या बाजूचे बिल्डरनी इल्लिगल पद्धतीने जी भिंत बांधलेली आहे, आपली भिंत पाडून जी पाडलेली आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते येणार आहेत. त्यावेळेस आपल्या सोसायटीतील प्रमुख 5 लोक आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण जर त्या बाजूच्या बिल्डरला जर पर्यायी रस्ता जर असेल तर सोसायटीतून त्यांनी घ्यायची गरज नाही. साहेबांनी सांगितलं जर त्यांना जर रस्ता पक्का नसेल तर मी पक्का करण्यासाठी लागेल तो निधी साहेब द्यायला तयार आहेत. आणि त्या पद्धतीने साहेबांनी त्यांना निधी द्यावा, त्यांचा रस्ता त्यांना वेगळा करावा. आणि एवढी मोठी सोसायटी आहे, 700 घराची सोसायटी आहे, 1 गेट सोसायटी आहे, तीच तशी साबित राहावी ही आपण साहेबांना विनंती केलेली आहे. त्या विनंतीला मान देऊन साहेब उद्याच्याला आपल्या सोसायटीमध्ये कर्मचारी महानगरपालिकेचे कर्मचारी पाठवणार आहेत. त्यानुसार आपण त्यांच्याशी चर्चा करू. त्यांना सांगू की बाबा यांना पर्यायी रस्ता असताना तर पर्यायी रस्ता असताना आमची सोसायटीतली भिंत पाडू नका आणि त्या पद्धतीने त्या पर्यायी रस्त्याचा वापर करा. ते लोक आल्यानंतर अशी शिस्त पाळली पाहिजे. ते लोक आल्यानंतर दुसरे आणखी एक आपल्या ह्याच्यातले 5 लोक जे पूर्वी माहिती आहे जसे आगाव सर आहेत असे फक्त 5 लोकच त्याच्यामध्ये बोलतील. काय होईल आपण जर कुणी काही बोलायला लागलो तर त्याच्यामध्ये विषय भरकटला जाईल. महत्त्वाचा विषय आहे त्या पद्धतीने आपण रितसर त्यांना मागणी करू. कारण आपल्याला बिल्डरनं फसवलेला आहे. सिंगल गेटेड एंट्री म्हणून देखील आपल्याला सोसायटी दिली असताना देखील बाजूचा बिल्डर जर आपलं भिंत पाडत असेल तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपण केलं. आणि आपण जर नाही झालं तर उद्या त्या बिल्डरवर देखील आपण केस करू. कारण बिल्डरनं आपल्याला फसवलेलं आहे. कारण सिंगल गेटेड सोसायटी म्हणून सांगतो आणि इकडे दुसऱ्याला रस्ते जर देत असेल तर ही चुकीच्या पद्धतीने आहे. जसं पाण्याचं आंदोलन केलं तसं बिल्डर एक 5 लोक आपल्यापैकी आपण निवडू. ते फक्त 5 लोक 11:30 वाजता शक्य होईल तेवढे लोक या तिथं. कारण कसं माप पण असला पाहिजे. फक्त त्याच्यातले 4-5 लोकच बोलतील. टेक्निकली आज तुम्हाला जे लागेल ते डॉक्युमेंट सगळे काढून घ्या अशा पद्धतीने करते. आणि आपण सर्वजण आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.